आज केंद्र सरकारने तृतीयपंथी कम्युनिटीवरती जे बिल आणले त्याचा विरोध केला पालकांनी. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काय पालक आहेत सर, काय सांगाल? काय याच्यात अफेक्टेड आहे तुमच्या फॅमिलीसाठी? अ, मुळात म्हणजे त्या बिलामध्ये असं आलेलं आहे, की पूर्वी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं जेंडर स्वतः ठरवायचा अधिकार होता. आता तो पूर्णपणे सरकारने काढून घेतलेला आहे आणि त्या व्यक्तीला जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, तर त्याला मेडिकल ऑफिसरच्या थ्रू जावं लागेल, डिस्ट्रिक्ट जजच्या पुढे जावं लागेल आणि त्यांना समजावून द्यायला लागेल किंवा त्यांना प्रूव्ह करावं लागेल, की मी कोण आहे. आता ही गोष्ट जी आहे ती खूप कठीण होणारी गोष्ट आहे. कारण बरेच वेळा असं होतं, की मुलगी असते आणि तिला मुलासारखं वागायचं असतं. आता हा सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट आहे आणि सायकॉलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट असं म्हणतात, की हा जन्मापासूनचाच झालेला परिणाम आहे. हा कोणी प्रत्येकाने आणलेला किंवा स्वतः तयार केलेली वस्तू ही नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे बदलू शकत नाही. तर हे बदलण्यासाठी नाही, पण हे प्रूव्ह करण्याची काय गरज आहे मग? जर त्या व्यक्तीला जर स्वतःला असंच वाटत असेल, की मी मुलगा आहे, तर तिला सांगू दे तिला, की मी मुलगा आहे. हे प्रूव्ह करायची का गरज भासली? किंवा हे बिल आणताना सरकारला असं काही वाटतंय का, की त्यांच्या काही दिलेल्या फॅसिलिटीजचा गैरउपयोग होतोय? तसं असेल तर सरकारने तसं सांगावं आणि असं करावं, की काही कंडिशन टाकाव्या अपार्ट फ्रॉम जेंडर आयडेंटिटी, म्हणजे स्वतःचं अस्तित्व नाकारण्याच्या पेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी साध्या कंडिशन्स टाकाव्या, की ज्या फुलफिल करून फॅसिलिटीज वापरता येतील आणि गैरफायदा घेऊन सरकारचं नुकसान नाही होणार. म्हणजे केव्हाही सरकारचं नुकसान झालेलं वाईटच असतं. तर कुठल्या दृष्टीने सरकारने हे बिल आणलंय हे अजून नीटचं कळत नाहीये. बरं, उद्या आंदोलन आहे आणि आपण पण आंदोलनात येणार आहेत. काय मागणी असणार सरकारकडून आपली? सरकारकडून मागणी एवढीच असणार आहे, की ह्या बिलमध्ये मेजर अमेंडमेंट आणा. मुळात जो अस्तित्वात आलेला सरकारचा म्हणजे मुलांना जो अधिकार आहे, की आपण कोण आहोत, आपली आयडेंटिटी कोण आहे, हे सांगण्याचा जो मुळात अधिकार म्हणजे संविधानानेही दिलेला आहे, सुप्रीम कोर्टनेही दिलेला आहे, तो अबाधित ठेवावा. आता 2026 साली त्याची आवश्यकताच नव्हती. म्हणजे अमेंडमेंट्स ज्या केल्या आहेत ना, त्याची आवश्यकताच नव्हती. 2019 मध्ये जे बिल पास झालेलं होतं, त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे दिलेला होता, की तुम्ही कोण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता विदाऊट म्हणजे त्या डॉक्टरकडे जाऊन सर्टिफिकेट घेणं किंवा ह्याच्याऐवजी स्वतः तुम्ही ठरवू शकत होतात. आणि दॅट वॉज द प्रॉपर वे. कारण मुलगी ही स्ट्रक्चरली जरी मुलगी असली तरी तिला मुलगा म्हणून जर वाटत असेल किंवा एखादा मुलगा आहे, तो स्ट्रक्चरली मुलगा आहे पण त्याला जर मी मुलगी आहे असं वाटत असेल, तर ते फिजिकली कसं चेक करणार की तो मुलगा आहे का मुलगी आहे? म्हणजे फिजिकली एक असेल आणि वाटतं दुसरं ना, ते पण पॉसिबिलिटी असते. तर हे टोटलीच आत्ता त्यांनी ह्याच्यामध्ये गुंडाळून टाकलंय की असं शक्यच नाही म्हणून. तर हे बरोबर नाहीये. वर्ल्ड ओव्हर सगळीकडे ट्रान्सजेंडर्स आणि या लोकांना मान्यता आहे. ते लोक म्हणजे कित्येक कंट्रीजमध्ये तर पूर्ण मान्यता आहे. काही काही कंट्रीजमध्ये पार्शली मान्यता आहे, पण आहे. म्हणजे तर हे बिल आता आवश्यकताच नव्हती एक छोटा 2026चं. पॉइंट ऍड करतो, की ट्रान्स मेन आणि ट्रान्स वुमन हा जो मुळात भेद आहे किंवा जे स्वतःला तसं मानतात त्यांना पूर्णपणे इग्नोरच केल्यासारखं वाटतं या बिलच्या वाचण्यामध्ये. त्यामुळे त्याच्यावरही खुलासा करावा सरकारने. तर आपल्यासोबत होते काही पालक ज्यांनी या बिलचा विरोध करत उद्या धरणे आंदोलन पुकारलेलं आहे. सरकार यांच्या मागण्या कधी मान्य करतील किंवा या बिलमध्ये कधी अमेंडमेंट करणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ अब्बास मी प्रियंका सिंह, दिव्य भारत न्यूज, मुंबई. मैं सुदेशना हूँ, सुदेशना कौशल्या हूँ और मैं एक आउट एंड प्राउड ट्रांस वुमेन हूँ। आज मैं इस ट्रांसजेंडर प्रोटेक्शन राइट सॉरी कट कर सकता प्रोटेक्शन बिल 2026 के बारे में मैं कुछ बोलना चाहूँगी कि जो भी हो रहा है ये बिल को हम पूरी तरह से समर्थ नहीं कर सकते हैं। वी अंडरस्टैंड एज अ पर्सन गवर्नमेंट से जो भी प्रॉब्लम हो रही है, एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट में जो प्रॉब्लम आ रही है कि वो लोग रिकग्नाइज नहीं कर पा रहे कि कौन एग्जैक्टली ट्रांस पर्सन है, बट उनके वजह से एंटायर ट्रांस कम्युनिटी के जो भी ह्यूमन राइट्स है, जो भी फंडामेंटल राइट्स है, उनको छीनना आई डोंट थिंक ये फेयर है। तो आई वुड रिक्वेस्ट द गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड द सुप्रीम कोर्ट की थोड़ा सा इस पे पॉज दे और 2-3 सेशंस हो एंड टेक एडवांटेज और टेक what I can say, take some sessions, take some consultancy from our
LGBTQI लीडर्स जो भी है, कम्युनिटी के लीडर्स रिप्रेजेंटेटिव्स है, उन सबसे थोड़ा कंसल्ट करो और इस बिल को थोड़ा मॉडिफाई करके हमें कोई भी बिल हम इंडिया में लागू करना चाहते हैं सो वेलफेयर के लिए होना चाहिए, राइट। सो ये बिल अगर ट्रांस कम्युनिटी के लिए हो रहा है तो फिर आपको देखना चाहिए कि ट्रांस लोगों की भलाई के लिए हो रहा है या फिर उनके विरुद्ध हो रहा है। जब नालसा जजमेंट 2014 में आया था तो फिर उसमें दिखा गया था कि सेल्फ आइडेंटिफिकेशन इंपॉर्टेंट है और उनमें प्राधान्य था, लेकिन इस पिटिशन में उसको कंप्लीटली डिलीट किया गया है, जो कि बहुत ही ज्यादा इम्पैक्ट कर रहे थे एंटायर ट्रांस कम्युनिटी को। थोड़ा सोचना चाहिए, क्योंकि जो भी बोर्ड जो भी अमेंडमेंट बिल हो रहा है वो हमारे अच्छे के लिए हो और ना कि हमारे साथ हरासमेंट या फिर आर्टिकल्स 12 को ब्रेक करना हो, जैसे कि प्राइवेसी किसी की ब्रेक हो रही है या फिर किसी को नुकसान पहुंचाया जा रहा हो। तो वैसे भी हम एक ट्रांस पर्सन लोग होते हैं जो बहुत बचपन से मेंटली ट्रॉमा, मेंटली एंजाइटी, सोसाइटी से, फैमिली से, पढ़ाई से, सबसे लड़ लड़ के जिंदगी जीते हैं। और भारत जैसे हम एक डेमोक्रेटिक कंट्री में है जहाँ पे सबको इक्वल राइट्स मिलनी चाहिए, जो कि हम उस इक्वल राइट्स के लिए अभी तक हम तरस रहे हैं। अभी तक गवर्नमेंट की कोई भी बुक में, कोई भी सिलेबस में सिर्फ मेल फीमेल को पढ़ाया जा रहा है। अभी तक ट्रांस it's recognized legally from the law, but still there is no third gender option in any syllabus in Indian school and colleges. So वहां तक तो नहीं पहुंची, लेकिन बात इसको मरोड़ के कुछ अलग डेफिनेशन देना बहुत गलत है मेरे लिए। So please take advice from our senior leaders and please reject this bill and modify into a good bills which can be helpful for the transgender community. Thank you so much.